सुरुवातीलाच मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात आपण पाहताय की उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती पक्षप्रवेशासाठी प्रचंड मोठी गर्दी. शिंदे सेनेला पहिल्यांदाच नवीन खिंडार पाडत महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप. मित्रांनो, शिंदे सेना भाजपात विलीन होण्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या जुन्या शिलेदारांना थेट मातोश्रीचे दरवाजे केलेत खुले. महाराष्ट्रात आमदारांसह खासदार देखील पुन्हा घरवापसीच्या तयारीत. कोण कोण आहे त्या नेत्यांची नावांची यादी मित्रांनो बघून घेऊया. महाराष्ट्रात नेमकं काय घडलंय? मित्रांनो, सध्या भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेंची शिवसेना नको आहे, तर संपूर्ण शिंदेगड भाजपात विलीन व्हावा यासाठी भाजपचे केंद्रीय नेते प्रयत्न करत असल्याची मोठी अपडेट सूत्रांकडून मिळाली आहे. एकनाथ शिंदेंचे आमदार आणि खासदार भाजपमध्ये विलीन झाल्याच्या नंतर महाराष्ट्रात भाजपला आव्हान देणारा कोणी नसेल. भाजपा सगळ्यात मोठा पक्ष असेल या दृष्टीनं भाजपाची तयारी जोरदार चालू आहे. ही तयारी जोरदार स्वरूपात सुरू असतानाच महाराष्ट्रात मात्र शिंदे सेनेसोबत असलेले आमदार, ज्यांची नावं आपण घेतोय, जे आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे येणार असल्याची सगळ्यात मोठी खबरबात आपल्यापर्यंत पोहोचली आहे. जर शिवसेना सोडायची होती, जर बाळासाहेबांची विचारात सोडायचे होते, जर शिवसेना उद्धव ठाकरेंकडून दूर का गेलेत? ठाकरेंची शिवसेना ही ठाकरेंचीच आहे असं आता आम्हाला वाटायला लागलं आहे, असा प्रतिप्रश्न काही आमदार मंत्री करू लागलेत. भाजपा एक नवीन डाव खेळण्याच्या तयारीमध्ये आहे. शिंदे सेनेला भाजपात विलीन करून पुन्हा महाराष्ट्रात मोठा पक्ष बनण्याच्या तयारीत भाजप असली तरी एकनाथ शिंदेंच्या काही जवळच्या मोहऱ्यांना भाजपात प्रवेश देण्यासाठी भाजपा आग्रही असल्याची मोठी बातमी आहे. त्या बातमीचं असं आहे की भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंच्या जवळच्या चेहऱ्यांना सोडून जवळ करून त्यांना उपमुख्यमंत्रीपद कधीही कोणत्याही क्षणी देऊ शकते आणि शिंदे सेनेतील बहुतांश आमदार भाजपात विलीन करू शकतं असं देखील समजतंय. एकनाथ शिंदेंच्या जवळ असणारे बहुतांश आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या देखील जवळचे असल्याची तुम्हाला बातमी आहे. यामुळे कोकणातील 2 मंत्री, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील 2 मंत्री आणि मराठवाड्यातील 1 मंत्री असे 5 ते 6 मंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळचे भाजपात जाऊ शकतात अशी मोठी बातमी आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये हे शिंदेगडात चाललेलं राजकारण आणि सुप्रीम कोर्टातून असलेली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे शिवसेना विलीन होणार, या बातम्या पाहता उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात जोरदार ताकद लावली आहे. आपली शिवसेना आपल्याला मिळावी, आपला धनुष्यबाण आपल्याला मिळावा आणि पुन्हा शिवसेना जयशेती व्हावी असं काही आमदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टातून ही बातमी उद्धव ठाकरेंच्या बाजूने लवकरात लवकर फिरून ठाकरेंच्याच बाजूने निकाल लागावा असं शिंदे सेनेत असलेल्या आमदारांना आता वाटू लागलं आहे. त्यामुळे आमदारांनी देखील आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह काही बड्या नेत्यांशी संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. जे 6 खासदार फुटून भाजपात एकनाथ शिंदेंसोबत गेलेत त्यांना देखील आता उद्धव ठाकरेंकडे येण्याची खूप मोठी भीती वाटू लागली आहे. ठाकरेंकडे आलं तरच आपलं राजकीय करिअर पुढे तयार होऊ शकतं, अन्यथा महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं राजकीय समीकरण पूर्णपणे बिघडू शकतं असं काही आमदारांना वाटू लागलं आहे. मित्रांनो, याबद्दलच काही आमदारांनी आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पुढील काही कालावधीत प्रवेश करण्याचं निश्चित केलं आहे. सुप्रीम कोर्टातून बातमी येते शिवसेना ठाकरेंना मिळणार किंवा पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार किंवा कायमस्वरूपी ते गोठवणार. असं जर झालं तर शिंदे सेनेमध्ये राहून कोणता फायदा आहे? एकतर शिंदे ब्रँड पण नाही आणि पुन्हा उद्धव ठाकरे नावाचं ब्रँड महाराष्ट्रात आगामी काळात घोंगावणार. ठाकरे ब्रँडमुळे आपण निवडून तरी देऊ शकतो. आतापर्यंत धनुष्यबाण आणि बाण आणि पक्षचिन्ह यावरतीच आपण येऊन आलो आहे. आता पक्षही जाणार, चिन्हही जाणार आणि ठाकरे ब्रँड देखील सोबत नसणार. या भीतीपोटी आमदारांना आता उद्धव ठाकरेंच्या जवळ येण्याची खूप आता लगबग लागली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे मित्रांनो एक बडा नेता आहे जो उद्धव ठाकरेंशी सतत संपर्कात राहतोय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला आता एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपात विलीन करण्यासाठी खूप आग्रही भूमिका घ्यावी लागेल आणि तसे आदेश केंद्रातून देखील निघालेत. त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेनेचा निकाल लागल्याबरोबर त्यांना त्यांच्यापुढे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे भाजपात विलीन होणं, अन्यथा
आपलं असंच राजकारण स्वतःच्या हिमतीवरती करणं. परंतु धनुष्य बाणही नसेल, शिवसेना नावही नसेल, ठाकरे ब्रँडही नसेल, तर पुढचं राजकीय समीकरण आपलं संपूर्ण संपल्यात जमा आहे असं भाजप शिंदेसोबत असलेल्या आमदारांना वाटतंय. त्यामुळे अनेक आमदार अर्ध्याच्या वरती 25 ते 30 आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्याबरोबर प्रवेश करू शकतात अशी सूत्रांनी दिलेली माहिती समोर येते आहे. आगामी काळात काय घडतंय त्यावरती आपण लक्ष ठेवून आहोत.